Hello students, welcome in Rathod classes. Today we are going to learn the lesson number 1 from class 6 general science, that is natural resources, air, water and land. In previous lecture we had learned about the natural resources as well as air, constituents of air, some uses of gases in air. Always we had learned about the effect of gases. Today we are going to learn about the pollution. आज आपण पाहणार आहोत पोल्युशन. पोल्युशन म्हणजे काय तर प्रदूषण. फर्स्ट क्वेश्चन इज आस्क्ड हियर. पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. व्हॉट इज सिमिलॅरिटी इन द 3 पिक्चर बिलो. हियर एक पिक्चर दिलेला आहे. फ्रॉम इंडस्ट्री स्मोक इज केम आउट. दूसरा पिक्चर दिलेला आहे. स्मोक इज मिक्सेस इन ॲटमॉस्फेरिक एअर थ्रू व्हेकल्स. तिसरा पिक्चर दिला आहे आपल्याला फॉरेस्ट फायर. फॉरेस्ट फायरमधून काय बाहेर पडतोय, मोठ्या प्रमाणामध्ये स्मोक बाहेर पडतोय. तर इथं आपल्याला सांगितलं बघा, ऑल अबोव पिक्चर्स शो लार्ज स्केल इमिशन ऑफ स्मोक थ्रू डिफरंट एजन्सीज. काय म्हटलेलं आहे, ऑल अबोव पिक्चर्स आर शो large scale emission of smoke through different agencies. First agency is industry, second one is vehicles, third one is the forest fire. From these all agencies large amount of smoke is emitted. हवेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्मोक म्हणजे धुराचं मिश्रण होत आहे. and this smoke डायरेक्टली मिक्सेस विथ द टेम्परेचर. हा जो स्मोक आहे तो काय होतो, डायरेक्टली सरळ आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये वातावरणामध्ये मिसळत आहे. अँड हा काय करतोय, डिस्टर्बिंग द बॅलन्स बिटवीन द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. काय होतोय, हा जो स्मोक आहे या स्मोकमध्ये अनेक पॉइझनस गॅसेस आहेत आणि हे पॉइझनस गॅसेस काय करतायत, आपल्या हवेचं जे एअर कॉन्स्टिट्युएंट आहे किंवा गॅसेस कॉन्स्टिट्युएंट आहे ते गॅसेस कॉन्स्टिट्युएंट काय करतोय, हा डिस्टर्ब करतोय. अँड ह्या डिस्टर्ब करण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, एअर पोल्युशन. व्हेन अनवॉन्टेड अननेसेसरी गॅसेस आर ॲडेड इन द ॲटमॉस्फेरिक एअर अँड डिस्टर्ब द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर, दॅट इज कॉल्ड एअर पोल्युशन. काय म्हणायचं त्याला आपण, वातावरणातील हवेमध्ये ज्यावेळेस नको असलेले हानिकारक गॅसेस ॲड होतात आणि त्या हवेचं जे कॉन्स्टिट्युएंट आहे त्या कॉन्स्टिट्युएंटला डिस्टर्ब करतात, त्याला हानी पोचवतात, त्याला आपण म्हणतो हवेचं प्रदूषण किंवा त्यालाच आपण म्हणतो एअर पोल्युशन. Harmful gases are given out through combustion of fuel in a vehicles and big industries, and also through the incomplete combustion of fuel like wood and coal. बघा, harmful म्हणजे हानिकारक गॅसेस आर गिवन आउट. हानिकारक गॅसेस काय करतात, व्हेकलमध्ये जे आपण फ्यूल वापरतो त्या फ्यूलच्या ज्वलनामुळे हानिकारक गॅसेस वातावरणामध्ये मिसळले जातात. त्याचबरोबर हे जे काही फ्युअल आहेत या फ्युअलचं उदाहरणार्थ लाकूड असेल, कोळसा असेल, याचं जर अर्धवट ज्वलन झालं तर त्यातून सुद्धा काही हानिकारक गॅसेस वातावरणामध्ये मिसळले जातात. अँड ॲज अ रिझल्ट एअर पोल्युशन इज इन्क्रीजिंग डे टू डे और डे बाय
डे. अशामुळे ह्या कृतीमुळे बाय दिस ॲक्टिव्हिटी ॲडिंग द अनवॉन्टेड अननेसेसरी हार्मफुल गॅसेस इन ॲटमॉस्फिअर ड्यू टू दॅट द एअर पोल्युशन इज इन्क्रीजिंग डे बाय डे. Then which are the gases added in the atmosphere and that are harmful? Then harmful substances released in air through the combustion of fuel are nitrogen dioxide, carbon dioxide, carbon monoxide, sulfur dioxide, soot. हवेमध्ये जे दूषित हानिकारक सबस्टन्स रिलीज केले जातात ते कुठले कुठले आहेत? ड्यू टू द कंबशन ऑफ फ्युएल, जे इंधन आहे इंधन ज्वलनानंतर काय नायट्रोजन डायऑक्साईड नावाचा घटक आहे, कार्बन डायऑक्साईड नावाचा घटक आहे, कार्बन मोनॉक्साईड नावाचा घटक आहे आणि सल्फर डायऑक्साईड नावाचा घटक आहे. त्याजवळ धूळ, त्याला आपण म्हणतो सूट किंवा डस्ट पार्टिकल्स, हे ह्या वातावरणामध्ये मिसळले जातात आणि वातावरणातील काय होत जातं? बॅलन्स डिस्टर्ब होतो आणि त्यामुळे वातावरण दूषित होतं किंवा हवा दूषित होते. बघा मित्रांनो, ओझोन नावाचा एक वायू आहे जो आपल्या वातावरणाच्या वरती, स्ट्रॅटोस्फिअर जो आहे म्हणजे जो सर्वात वरचा ॲटमॉस्फिअरचा जो लेअर आहे त्याच्यावरती एक ओझोनचा लेअर आहे. तो ओझोन एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे काय होतं? आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरचं जे तापमान आहे, जे तापमान आपल्याला जे आवश्यक आहे ते मेंटेन राहण्यासाठी ह्या ओझोनचा महत्त्वाचा रोल असतो. ओझोन O3 गॅस इन द लोअर पार्ट ऑफ स्ट्रॅटोस्फिअर अँड ozone gas is not directly useful for the survival of living things. हा जो ओझोन लेअर आहे किंवा हे जे ओझोन गॅस आहे तो सजीवांच्या जीवनासाठी, सस्टेनेबलसाठी किंवा त्यांच्या आयुष्यासाठी हा डायरेक्टली कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही. ओझोन गॅस इज नॉट डायरेक्टली युजफुल, डायरेक्टली तो उपयोगाचा नाही, उपयोगात येत नाही. फॉर द सर्वायवल ऑफ लिव्हिंग थिंग्स, सजीवांच्या सर्वायवलसाठी हा गॅस डायरेक्टली उपयोगी पडत नाही. परंतु इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लिव्हिंग थिंग टू हॅव धिस लेअर ऑफ ओझोन ॲट अ हाय अल्टिट्यूड अराउंड द अर्थ. परंतु हा सजीवांच्या किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागासाठी किंवा ॲटमॉस्फिअरसाठी खूप महत्त्वाचा वायू आहे, खूप महत्त्वाचा घटक आहे. का घटक हा उपयोगाचा आहे? तर हा काय करतो? हा एका फिल्टरसारखं काम करतो. आपल्या घरामध्ये आपण चहा करतो, चहा काय करतो? आपण चहा गाळणीने गाळून घेतो. का बरं गाळून घेतो? कारण त्या चहामध्ये जे सॉलिड पार्टिकल्स आहेत ते सॉलिड पार्टिकल्स चाळणीमध्येच राहावेत आणि फक्त लिक्विड स्वरूपातला गोड असा चविष्ट चहा आपल्याला पिता यावा म्हणून. त्याचप्रमाणे सूर्यापासून जे हानिकारक अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत ते रेज डायरेक्ट जमिनीवर येण्यापेक्षा ह्या ओझोन लेअरच्या फिल्टरमधून फिल्टर होतात आणि फक्त उपयोगी आवश्यक घटक, आवश्यक रेज पृथ्वीकडे ट्रान्सफर केल्या जातात. इट मीन्स ओझोन गॅस इज ॲक्ट ॲज अ फिल्टर. हा काय करतो? फिल्टरचं काम करतो. आणि हा काय करतो? The sun are very harmful for living things. What sun? Sun is not harmful for living things. But the ultraviolet rays coming from the sun, ultraviolet rays जे आहेत जे सूर्यापासून येतात, that are very harmful for the living things. And these harmful ultraviolet rays are absorbed by ozone. हा ओझोन काय करतो? ते हार्मफुल अल्ट्राव्हायोलेट रेज काय करतो? ॲब्सॉर्ब करतो. आणि याच्यामुळे आपण काय म्हणतो? धिस ओझोन लेअर इज अ प्रोटेक्टिव्ह लेअर फॉर द अर्थ ॲज वेल ॲज ऑल द लिव्हिंग थिंग प्रेझेंट ऑन द अर्थ. काय म्हटलं आपण? जो ओझोन लेअर आहे तो ते दूषित घटक, दूषित अल्ट्राव्हायोलेट रेज, हानिकारक अल्ट्राव्हायोलेट रेज ॲब्सॉर्ब करतो आणि त्या अल्ट्राव्हायोलेट रेजचा
परिणाम पृथ्वीवर होत नाही, पृथ्वीच्या पृष्ठभागावर होत नाही, त्याचप्रमाणे सजीवांवर होत नाही. याचाच अर्थ काय होतो, तर हा जो ओझोन लेअर आहे तो काय आहे, प्रोटेक्टिव्ह लेअर फॉर लाईफ ऑन द अर्थ. The ozone layer is destroyed if chemical gases like carbon tetrachloride or the chlorofluorocarbon used in air conditioners and refrigerators mix with the air. बघा, हा जो ओझोन लेअर आहे काय होतो, डिस्ट्रॉइड होतो. कशामुळे, तर सर्टेन केमिकल गॅसेस, हानिकारक केमिकल गॅसेसमुळे, कार्बन कंपाऊंड्समुळे हा जो ओझोन लेअर आहे तो काय होतो, डिस्ट्रॉइड होतो. हां, मग कुठले कुठले कंपाऊंड्स आहेत, आपल्या रेफ्रिजरेटरमधून किंवा आपल्या एअर कंडिशनरमधून जे गॅस बाहेर पडतात, अर्थात क्लोरोफ्ल्युरोकार्बन, त्याचबरोबर कार्बन टेट्राक्लोराईड सारखे जे कार्बन कंपाऊंड्स आहेत, या कार्बन कंपाऊंड्समुळे काय होतो, हा ओझोन लेअर काय होत आहे, डिस्ट्रॉय होत आहे, हा नष्ट होत आहे, किंवा हा जो लेअर आहे तो कमी होत आहे किंवा खराब होत आहे असं आपण म्हणतो. म्हणून ह्या ओझोन लेअरचं महत्त्व लक्षात यावं म्हणून 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन प्रोटेक्शन डे म्हणून पूर्ण जगामध्ये काय केला जातो, सेलिब्रेट केला जातो. द 16th of September is celebrated as the ozone protection day all over the world to make everyone everywhere aware of the importance of ozone. हां, त्या ओझोनचं महत्त्व सर्वांना कळावं म्हणून हा दिवस ओझोन प्रोटेक्शन डे म्हणून पाळला जातो. डू यू नो, हा प्रश्न विचारलेला, डू यू नो, तुम्हाला हे माहिती आहे का, इन मेट्रोपॉलिटन सिटीज लाईक मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, हां, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक असते, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोटरसायकली, गाड्या किंवा ज्या काही व्हेकल्स आहेत ज्या इंधनावर चालतात, त्या ठिकाणी काय केलं जातं, the metropolitan cities like Mumbai, Pune or Nagpur or Solapur, boards are displayed at a place of heavy traffic to show the proportion of the various constituents of air at the place. बघा, एका विशिष्ट ठिकाणी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक असतं, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गाड्यांची वर्दळ असते, त्या ठिकाणी काय केलं जातं, एक डिजिटल बोर्ड डिस्प्ले केला जातो आणि त्या डिजिटल बोर्डवर काय दाखवलं जातं, हवेमध्ये जे घटक आहेत त्या प्रत्येक घटकाचं प्रमाण किती आहे हे दर्शवणारं बोर्ड त्या ठिकाणी दाखवलं जातं, जेणेकरून लोकांना त्या हवेमध्ये असलेलं प्रदूषण लक्षात येईल. बघा, या ठिकाणी आपण पाहतोय हा बोर्ड आहे, या बोर्डवरती सर्व गोष्टी दाखवलेल्या असतात. सर्व गोष्टी म्हणजे सर्व हवेतले जे काही घटक असतील तर त्या ठिकाणी दर्शवलं जातं, जेणेकरून पब्लिक्सला ते अवेअर होईल आणि आपल्या जनतेला ते त्याविषयी आपल्याला माहिती मिळेल. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट वूड हॅव हॅपन इफ देर वेअर नो एअर ऑन द अर्थ. जर पृथ्वी तलावर हवाच नसली असती तर काय झालं असतं. वी ऑल नो एअर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स. हवा सर्व सजीवांसाठी खूप आवश्यक आहे. हवेमध्ये जो घटक ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन आपल्या श्वसनासाठी कामाला येतो. जो कार्बन डायऑक्साईड आहे तो कार्बन डायऑक्साईड वनस्पती आपलं अन्न तयार करतात. जो नायट्रोजन आहे तो नायट्रोजन काय करतो, तो नायट्रोजन आपल्याला आवश्यक प्रोटीन ऊर्जा मिळवण्यासाठी जी प्रोटीनची आवश्यकता आहे त्या प्रोटीन निर्मितीमध्ये त्या नायट्रोजनचा मोठा उपयोग असतो. आणि जर हवाच नसेल तर हे घटक नसतील, आणि जर हे घटक नसतील तर पृथ्वी तलावर आपल्याला सजीव सृष्टी पाहायला मिळणार नाही. ओके स्टुडंट्स, टुडे we stop. If you like the video, please share, subscribe and like
थँक्यू. आपण आता आपल्या पुढच्या